नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। एकीकडे ठाकरे आणि एकीकडे भाजप, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार अशी लढत मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे। तर भाजप आणि ठाकरे बंधू यांच्यात ही लढत अतिशय महत्त्वाची असणार असं सांगितलं जात आहे। त्यातल्या त्यात आता ठाकरे आणि दोनही ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा पुढे केलेला आहे। तर भाजप यांनी आपल्या यादीमध्ये किती मंडळी मराठी आहेत आणि अमराठी किती आहेत हे बघण्यासारखं असणार आहे। तर चला बघूयात कशी आहे ही यादी। वार्ड क्रमांक 2 तेजस्वी घोसाळकर, वार्ड क्रमांक 7 गणेश खणकर, वार्ड क्रमांक 10 जितेंद्र पटेल, वार्ड क्रमांक 13 राणी त्रिवेदी, वार्ड क्रमांक 14 सीमा शिंदे, वार्ड क्रमांक 15 जिग्ना शहा। यामध्ये शहा, त्रिवेदी आणि पटेल अशी नावं येतात। तर घोसाळकर, खणकर, शिंदे अशी मराठी नावं देखील यामध्ये सामील आहेत। तर वार्ड क्रमांक 16 श्वेता कोरगावकर, वार्ड क्रमांक 17 शिल्पा सांगोरे, वार्ड क्रमांक 19 दक्षता कौठणकर, वार्ड क्रमांक 20 बाळा तावडे, वार्ड क्रमांक 23 शिवकुमार झा आणि वार्ड क्रमांक 24 स्वाती जयस्वाल। यामध्ये शिवकुमार झा हे नाव प्रामुख्याने बघायला मिळतं। तावडे, कौठणकर, सांगोरे, कोरेगावकर, जयस्वाल अशी नावं ही बघायला मिळतात। तर वार्ड क्रमांक 31 मनीषा यादव, वार्ड क्रमांक 36 सिद्धार्थ शर्मा, वार्ड क्रमांक 37 प्रतिभा शिंदे, वार्ड क्रमांक 43 विनोद मिश्रा, वार्ड क्रमांक 46 योगिता कोळी आणि वार्ड क्रमांक 47 तेजिंदर सिंह तिवाना। आता यामध्ये प्रतिभा शिंदे आणि योगिता कोळी अशी मराठी नावं यामध्ये बघायला मिळतात। तर वार्ड क्रमांक 52 प्रीती साटम, वार्ड क्रमांक 57 श्रीकला पिल्ले, वार्ड क्रमांक 58 संदीप पटेल, वार्ड क्रमांक 59 योगीराज दाभाडकर, वार्ड क्रमांक 60 सायली कुलकर्णी आणि वार्ड क्रमांक 63 रुपेश सावरकर। तर यामध्ये सावरकर, कुलकर्णी, दाभाडकर, पिल्ले, साटम अशी नावं बघायला मिळतात। तर वार्ड क्रमांक 68 रोहन राठोड, वार्ड क्रमांक 69 सुधा शिंदे, वार्ड क्रमांक 70 अनिश मकवानी, वार्ड क्रमांक 72 ममता यादव, वार्ड क्रमांक 74 उज्ज्वला मोडक, वार्ड क्रमांक 76 प्रकाश मुसळे। तर यामध्ये मुसळे, मोडक आणि राठोड अशी मराठी नावं बघायला मिळत आहेत। तर वार्ड क्रमांक 84 मधनं अंजली सामंत यांना मुंबईच्या या महानगरपालिका निवडणुकांमधनं उमेदवारी जाहीर झाली आहे। वार्ड क्रमांक 85 मिलिंद शिंदे, वार्ड क्रमांक 87 महेश पारकर, वार्ड क्रमांक 97 हेतल गाला, वार्ड क्रमांक 99 जितेंद्र राऊत, वार्ड क्रमांक 100 स्वप्ना म्हात्रे। तर वार्ड क्रमांक 103 हेतल गाला मार्वेकर, वार्ड क्रमांक 104 प्रकाश गंगाधरे, वार्ड क्रमांक 105 अनिता वैती, वार्ड क्रमांक 106 प्रभाकर शिंदे, वार्ड क्रमांक 107 नील सोमय्या, वार्ड क्रमांक 108 दीपिका घाग। तर वार्ड क्रमांक 111 सारिका पवार, वार्ड क्रमांक 116 जागृती पाटील, वार्ड क्रमांक 122 चंदन शर्मा, वार्ड क्रमांक 126 अर्चना भालेराव, वार्ड क्रमांक 127 अलका भगत, वार्ड क्रमांक 129 अश्विनी मते, वार्ड क्रमांक 135 नवनाथ बन, वार्ड क्रमांक 144 बबलू पांचाळ, वार्ड क्रमांक 152 आशा मराठे, वार्ड क्रमांक 154 महादेव शिगवण, वार्ड क्रमांक 172 राजश्री शिरोडकर, वार्ड क्रमांक 174 साक्षी कनोजिया, वार्ड क्रमांक 185 रवी राजा, वार्ड क्रमांक 190 शीतल गंभीर देसाई, वार्ड क्रमांक 195
राजेश कांगणे, वार्ड क्रमांक 196 सोनाली सावंत, वार्ड क्रमांक 207 रोहिदास लोखंडे, वार्ड क्रमांक 214 अजय पाटील, वार्ड क्रमांक 215 संतोष ढोले, वार्ड क्रमांक 218 स्नेहल तेंडुलकर, वार्ड क्रमांक 219 सन्नी सानप, वार्ड क्रमांक 221 आकाश पुरोहित, वार्ड क्रमांक 226 मकरंद नार्वेकर, वार्ड क्रमांक 227 हर्षिता नार्वेकर. तर मंडळी, अशी ही भाजपच्या उमेदवारांची यादी आहे. मुंबईमधल्या महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या उमेदवारांना मुंबईमधनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर यामधली मराठी टक्का आणि अमराठी मंडळींचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे? ठाकरेंची भूमिका ही मराठी या विषयाशी निगडीत असून आणि या मुद्द्यावरनं ठाकरे या निवडणुकीत बाजी मारतील का, की एक समतोल साधत भाजप या ठिकाणी आघाडी घेईल? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.